एक छोटीशी गोष्ट मी वाचत होते आणि त्या गोष्टीमध्ये असं लिहिलं होतं की एक आई खुर्चीवर बसून विणकाम करत होती. तुम्ही पाहिलं असेल, आधी स्त्रिया एक रिंग असायची, रुमाल त्याच्यावर असायचं आणि ते विणकाम त्याच्यावर करत असायचे. तर ती आई असंच एक सुंदरसं एम्ब्रॉयडरी त्यावर करत होती आणि एक छोटी मुलगी, तिची मुलगी खाली बसून ते बघत होती. पण जेव्हा ती मुलगी त्या चित्राकडे मागच्या बाजूने बघत होते तर तिला फक्त धागे दिसत होते, गाठी दिसत होत्या, चित्र मात्र तिला काही दिसत नव्हतं आणि कन्फ्यूज होते आणि आईकडे जाते आणि आईला म्हणते की मम्मी तू काय करत आहेस? मग आईने तिला तिच्या हातातलं चित्र दाखवलं आणि त्याच्यावर ती मुलगी बघते ते चित्र आणि ते चित्र तिचं स्वतःचं असतं. त्या मुलीचं चित्र ती आई विणत असते त्या जाळीवर आणि ते बघून त्या मुलीला खूप आनंद होतो आणि ती आईला मिठी मारते. आपले जीवनही असंच आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहून फक्त गुंतलेले धागे, गाठी, निराशा, अनेक प्रकारच्या गोष्टी दिसत असतात. पण देवबाप्पाला मात्र आपल्या जीवनाकडे पाहून एक सुंदर चित्र दिसत असतं. तो आपल्या जीवनाकडे पाहून एक सुंदर चित्र रेखाटत असतो. जिथे आपल्याला समस्या दिसतात तिथे देवबाप आपल्याला एक फिनिश्ड मास्टरपीस म्हणून बघत असतो आणि देव जे पाहतो ते आपण पाहू शकत नाही. गॉड सीज वॉट वी कॅनॉट सी. जरी आज फादर्स डे आहे, सर्वत्र फादर्स डे साजरा करत आहेत, पण आज आपल्या मंडळीचे फादर या ठिकाणी नाहीत म्हणून आपण फादर्स डे पुढच्या आठवड्यामध्ये साजरा करणार आहोत. पण आज एक आनंदाची गोष्ट आहे की जेनझी चर्चला आज 6 महिने कंप्लीट होत आहेत. देवबाप्पाची स्तुती असो. आपल्याला कधी वाटलं नाही की आपली मंडळी एक तरुणांसाठी एक कधी असा प्लॅटफॉर्म तयार करेल, परंतु देवबाप्पाला हे सर्व प्लॅनिंग देवबाप्पाला माहिती होतं आणि देवबाप्पाने ते केलेलं आहे. आपण शास्त्रभाग वाचलेला आहे. शास्ते याचा 7वा अध्याय आपण वाचलेला आहे आणि ते वाचत असताना मला माहिती नाही किती जणांनी लक्ष दिलं, पण त्यामध्ये काही तरुणांबद्दल सांगितलेलं आहे. पवित्र शास्त्रात अनेक तरुण आहेत, स्त्रिया, पुरुष, ज्यांचा उपयोग देवबाप्पाने केला आहे, कारण देवबाप्पाच्या आज्ञेत ते सर्व राहिले आहेत. देवबाप्पाला आवडेल असं ते जीवन जगले आहेत. विश्वासाला, देवबाप्पाच्या विश्वासात ते वाढत गेलेले आहेत. त्यामध्ये दानियल आहे. जेथे तो होता तेथील संस्कृतीसमोर तो झुकला नाही किंवा कुठल्या मूर्तीला नमन त्याने केले नाही, त्याचा साफ नकार त्याने दिला. गोलियात आहे. इस्रायल लोक भयभीत झाले गोलियातला पाहून, परंतु दावीद मात्र देवावर विश्वास ठेवून त्या गलियाताचा त्याने वध केला. जेव्हा परिस्थिती पूर्णपणे आपल्या विरोधात असते तेव्हा आपण काय करायला पाहिजे, कशा प्रकारे त्या गोष्टी हाताळल्या पाहिजे, कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, हे ह्या गोष्टीतून आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली हा शास्त्रभाग आम्ही NMIच्या वुमेन फेलोशिपमध्ये देखील घेतला आहे, पण तेवढ्या डिटेलमध्ये आम्ही पाहिलं नव्हतं. तसेच ह्याच्या आधीचा शास्त्रभाग देखील कल्याण येथे आम्ही जेव्हा गेलो होतो त्या ठिकाणी तरुणांच्या सभेमध्ये देखील त्याबद्दल आम्हाला शिकवण्याची संधी दिली, म्हणून देवबाप्पाचे आम्ही आभार मानत आहोत. तर ह्या शास्त्रभागाद्वारे देवबाप माझ्या स्वतःशी वैयक्तिक बोललेला आहे आणि निश्चित तो आपल्या सर्वांशी बोलणार आहे. जो आशीर्वाद मला मिळाला आहे तोच आशीर्वाद मी आज या ठिकाणी शेअर करत आहे. शास्ते ह्याचा 7वा अध्याय, पहिलं वचन. मग यरुबाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक यांनी पहाटे उठून एन हेरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोऱ्यात मिद्यानाची छावणी होती. यरुबाल म्हणजे गिदोन. गोष्ट आहे एका तरुणाची, त्याचं नाव आहे गिदोन आणि ह्याची जर पार्श्वभूमी पाहिली, जर बॅकग्राऊंड पाहिलं तर 6व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं. हा गिदोन कसा आहे, त्याची सुरुवातच भीती, शंका आणि असुरक्षिततेने झालेली आहे. एक भित्रा तरुण आहे गिदोन
आणि 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो काय करत आहे, मिद्यानी लोकांपासून आपल्या गव्हाचं संरक्षण करत आहे. ते गहू घेऊन तो द्राक्षरसाच्या तिथे काय लिहिलेलं आहे, गव्हाचा बचाव करण्यासाठी. 6वा अध्याय 11 वचन. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्ष कुंडात त्याची जोडणी करत होता. गव्हाचा बचाव करण्यासाठी कुठे गेला होता? जोडणी करण्यासाठी द्राक्ष कुंडात गेला होता, है ना. तो लपून बसला होता मिद्यानांपासून. आणि तिथे परमेश्वर त्याला म्हणत आहे, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन कसा होता? कुठे होता? लपला होता, है ना. द्राक्षकुंडात लपला होता आणि तिथे परमेश्वराने पाहिलं आणि तो म्हणत आहे, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. कोणी लपलेलं असल्यावर आपण असं म्हणू का, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे? किंवा आपण त्यांना म्हणू का, हे ब्रेव बॉय, लपून बसलाय, असं आपण म्हणू का कधी कोणाला? पण देवबाप इथे गिदोनाला असं म्हणत आहे. आणि गिदोन देखील पुढे परमेश्वराला म्हणत आहे की परमेश्वराने एवढं इस्रायल लोकांसाठी कार्य केलं, मिस्र देशातून परमेश्वराने इस्रायल लोकांना बाहेर काढलं, पण आम्हाला मात्र मिद्यानाच्या हाती परमेश्वराने दिला आहे. ते परमेश्वराला तो बोलून दाखवत आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याला पुन्हा म्हणत आहे, परमेश्वराने आता तुम्हाला टाकून दिले, मिद्यानाच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलला मिद्यानाच्या हातून सोडव, मी तुला पाठवल्या. परमेश्वर त्याला काय म्हणत आहे? तो म्हणते, परमेश्वराने आम्हाला टाकून दिले, मिद्यानाच्या हाती आम्हाला दिला. मग तो काय, परमेश्वर त्याला काय म्हणते, तू जाऊन इस्रायलला सोडव, मी तुला मदत करेन, मी तुझ्या बरोबर आहे, तू जाऊन सोडव. अशक्य आहे ना. एक तर हा लपून बसला मिद्यानापासून आणि परमेश्वर त्याला म्हणत आहे, हे बलवान वीरा. आणि दुसरी गोष्ट त्याला म्हणत आहे, तू जाऊन इस्रायलला मिद्यानांच्या हातून सोडव. अद्भुतरित्या देवबाप्पा या ठिकाणी गिदोनाबरोबर संभाषण करत आहे. 16व्या वचनामध्ये देखील तिथे लिहिलेलं आहे, खरोखर मी तुझ्याबरोबर असेन. जेव्हा गिदोन एक्सक्यूजेस द्यायला लागतो की मी तर दरिद्री आहे, मनश्शे वंशातला सर्वात दरिद्री आहे, मी आमच्या वडिलांच्या घरातला सर्वात कनिष्ठ आहे, पण परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की मी तुझ्याबरोबर असेन. दरिद्री किंवा कनिष्ठी हे रिक्वायरमेंट नाहीत, मी तुझ्याबरोबर असेन, असं परमेश्वर त्या ठिकाणी गिदोनाला म्हणत आहे. आणि पुढे आपण बघत आहोत की तो कन्फर्मेशनसाठी परमेश्वराकडे बरेच वेळा चिन्ह मागत आहे. आणि परमेश्वर देखील एक नाही 3 वेळा त्याला चिन्ह देत आहे, कन्फर्मेशन देत आहे की मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला निवडला आहे. अशा प्रकारे परमेश्वर त्याला 3 वेळा कन्फर्मेशन देत आहे. ते सर्व 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी 7व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण जातो तर ते मिशन परमेश्वराने गिदोनाला दिलेलं आहे की इस्रायलला मिद्यानाच्या हातून सोडवायचं आहे. पण त्याआधी त्याला एक छोटीशी टेस्ट पास करायची आहे. कोणती टेस्ट पास करायची आहे? 6व्या अध्यायामध्येच तिथे लिहिलेलं आहे. 25व्या वचनाचा दुसरा भाग तिथे लिहिलेला आहे, तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्या पाशी असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. काय टेस्ट पास करायचे? त्याला लढाईला तर जायचं आहे, इस्रायल लोकांना सोडवायचं आहे, पण एक छोटीशी टेस्ट आहे. तो म्हणते की तुझ्या बापाने बनवलेली बाल देवाची मूर्ती काय कर? तोडून टाक. अशेराची मूर्ती तोडून टाक, वेदी तोडून टाक. ही टेस्ट तू पास करशील तेव्हा देवबाप त्याच्या जीवनात कार्य करणार आहे. आणि इथे ह्या ठिकाणी गिदोनाने देखील ओबे केलेला आहे, त्यांनी देवाची आज्ञा मानलेली आहे. आणि आपण बघतो की त्याने रात्रीच्या वेळेस हे कार्य केलेलं आहे.
तो त्या मूर्तीला त्याने तोडून टाकलेला आहे, वेदी मोडून टाकलेली आहे आणि 34 वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठाई संचार केला. टेस्ट पास्ट. जी आज्ञा देवबापाने दिली ती आज्ञा गिदोनाने पूर्ण केली, ती आज्ञा पाळली आणि ती पहिली टेस्ट गिदोन सक्सेसफुली पास झाला. काही वेळेला आपल्याला देखील देवबाप्पा अशा गोष्टी सांगत असतो है ना. आपल्याला देखील देवबाप्पा सांगत असतो की काही गोष्टी आपल्याला आपल्या जीवनातून काढून टाकायच्या आहे, तोडून टाकायच्या आहे. अनेक गोष्टींच्या वेद्या असतील, अनेक गोष्टींच्या मूर्त्या असतील, देव सांगत आहे तोडून टाक. ती परीक्षा देवबाप आपल्याकडून घेत असतो. ती टेस्ट पास करण्यासाठी आपल्याला देखील देवबापाचं मार्गदर्शन पाहिजे असतं. आणि पुढे आपण बघतो की 7व्या अध्यायामध्ये आता यरुबाल म्हणजे गिदोन पूर्णपणे लढाई सज्ज झालेला आहे. पण दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. कोणी वाचेल दुसरं वचन? अशी फुशारकी माझ्यापुढे इस्रायल मारील. आता सगळे कन्फर्मेशन देवबाप्पाने दिलेलं आहे गिदोनाला की मी तुला निवडलं आहे, मी तुला मिद्यानाच्या हातून इस्रायलला सोडवण्यास मदत करणार आहे. सगळे चिन्ह देवबाप्पाने गिदोनाला दाखवले आहे आणि गिदोन सर्व लोकांसहित आता त्या लढाईसाठी, त्या युद्धासाठी तयार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी तो किती लोक घेऊन जात आहे? 32,000. इस्रायल लोक किती होते? 32,000 लोक होते. आणि मिद्यानी किती होते माहिती आहे? 1,35,000. 1,35,000 मिद्यानी होते आणि इस्रायल लोक फक्त 32,000 होते. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहे. इस्रायल लोक किती होते? किती होते इस्रायल लोक? 32,000. इस्रायल 32,000 आणि इकडे मिद्यानी किती होते? 1,35,000. आणि परमेश्वर गिदोनला काय म्हणत आहे? तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत. बरोबर आहे का हे? परमेश्वर गिदोनाला म्हणत आहे तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहे. आणि पुढे तो म्हणत आहे इतक्या लोकांच्या हाती मिद्यानांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे, अशी फुशारकी माझ्यापुढे इस्रायल मारेल. तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहे असं परमेश्वर म्हणते. आणि गिदोनला देखील थोडंसं वाटलं असेल की असं कसं परमेश्वर म्हणत आहे? हे लोक 1,00,000हून अधिक आहे, 1,00,000हून अधिक आहे आणि आम्ही तर फक्त 32,000 आहोत. मग परमेश्वर असं का म्हणत आहे की हे लोक फार आहे? असं नाही की देवबाप्पाला मोठी गर्दी नको आहे किंवा देवबाप्पाला मोठा नंबर नको आहे, ह्याचा अर्थ असा नाही. देवबाप्पाला क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी नको. आणि म्हणून देवबाप्पाने काय ओळखलं? मगाशी जसं मी म्हणाले, गॉड सीज व्हॉट वी कॅनॉट सी. देवबाप्पाने ओळखलं की हे जे इस्रायल लोक आहेत हे 32,000 आहेत, जरी कमी आहेत मिद्यानांपेक्षा, पण ह्यांच्यात लढाई जिंकल्यानंतर पुढे कधीतरी अहंकार येणार आहे. पुढे कधीतरी ह्यांच्या मनामध्ये एक घमेंड येणार आहे की लढाई आम्ही आमच्या बळावर जिंकलो. ते कुठेही देवबाप्पाला क्रेडिट देणार नाहीत. ते म्हणणार आहेत की आम्ही आमच्या बळावर हे केलं.
देवबाप्पाला ते क्रेडिट देणार नाही. आणि हे देवबाप्पाला माहीत होतं की पुढे जाऊन काय होणार आहे, आणि म्हणून त्याने तिथेच ते स्टॉप केलं. आणि तिथे तो गिदोनाला म्हणत आहे, म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिल्लाद डोंगरावरून निघून परत जावे. काय म्हणाला तो? ज्याला भीती वाटत असेल, जो घाबरून गेला असेल, त्यांनी काय करावं? गिल्लाद डोंगरावरून परत जावे. आणि गिदोनाला वाटलं असेल की कोणीच नाही जाणार, सगळे माझेच आहेत, आम्ही मिळून लढू ही लढाई, असं गिदोनाला वाटलं असेल, कोणीच सोडून जाणार नाही. पण नंतर तो पाहतो की तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले. 32,000 मधले किती गेले? 22,000. इस्रायल वर्सेस मिडनाइट्स, 2 देशांमध्ये लढाई. आणि त्या ठिकाणी सांगत आहे की इस्रायलचं सैन्य फक्त 32,000 होतं, मिद्यानेचं होतं 1,35,000. पण देवाला तरीही हे लोक फार वाटले, इस्रायली लोक 32,000. आणि त्यांनी गिदोनाला सांगितलं, जाहीर कर, जे घाबरत आहेत, ज्यांना भीती वाटत आहे लढाईची, त्यांनी परत घरी जावं. आणि जेव्हा ते जाहीर केलं, जेव्हा गिदोनाने अनाऊन्स केलं, एकदम किती कमी झाले? 20,000. 22,000 त्यांच्यातून परत गेले आणि 10,000 राहिले. 4थं वचन, मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत. जे घाबरले होते ते किती होते? 22,000. ते गेले. का बरं परमेश्वराने त्यांना घालून दिलं? का घालून दिलं असेल या 22,000? का घालून दिलं असेल? एवढे लोक गेले, गिदोनाला पण टेन्शन आलं, फक्त 10,000 राहिलं. का घालून दिलं? घाबरले होते. विचार करा, जर हे राहिले असते युद्ध करताना आणि जसं मिद्यानी सैन्य समोरून आलं असतं आणि ह्यांनी काय केलं असतं, स्वतःही घाबरले असते आणि बाकीच्यांनाही घाबरून सोडलं असतं, है ना? आणि आपोआपच इस्रायल लोकांची हार झाली असते. परमेश्वराने त्याचं विस्डम किती सुंदर रीतीने तिथे वापरलेला, की जे आहेत, घाबरे आहेत, भित्रे आहेत, त्यांना सांगितलं तुम्ही निघून जा, आणि एकदम मोठी संख्या त्यांच्यातून कमी झाली. देवबाप्पा सगळं प्लॅनिंग खूप व्यवस्थित करत असतो. गिदोनाला मात्र माहिती नाही. तो पिक्चरच्या मागच्या बाजूला बघत आहे, देवबाप पिक्चरच्या या बाजूला बघत आहे, कारण त्यांनी ते सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवलं आहे. गिदोनाला मात्र कन्फ्युजन, धागे दिसत आहे, त्याला चित्र दिसत नाही आहे. तो विचार करत आहे, परमेश्वराने सांगितलं माझ्या हाती तो देणारे मिद्यानी लोकांना, विजय मिळणारे इस्रायल लोकांना, आणि त्यांनी एकदम कसे लोक काढून घेतले. सो भीती काय करते? भीती कशी असते? संसर्गजन्य असते ना, कंटेजियस. एक घाबरलं की दुसरा घाबरतो आणि असं घाबरत सुटतात. म्हणून लढाईच्या वेळेला तसं होऊ नये. लढाईच्या वेळेला त्यांनी अशा गोष्टी घाबरून जाऊ नये, म्हणून जे भित्रे आहेत ना त्यांना आधीच परमेश्वराने काय केलं? बाहेर घालून टाकलं. आणि पुढे लिहिलेलं आहे 4थं वचन, मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत. अजूनही लोक फार आहेत. का म्हणत आहे असं तो? अजूनही फार आहेत. आता किती होते? 10,000. 32,000चे 22,000 गेले, 10,000 राहिले. पण अजूनही देवबाप्पाला सॅटिस्फॅक्शन नाही, अजूनही फार आहेत तो म्हणतो. आता मिलिटरीची प्रोसेस बघा, देवबाप्पाचं जे रिक्रुटमेंट प्रोसेस
कशी आहे ती पाहूया. तो म्हणत आहे 4थ्या वचनामध्ये, कोणी वाचेल का 4थं वचन? होय. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, फार आहे तर त्यांना कुठे घेऊन जा? पानवट्यावर त्यांना घेऊन जा, आणि तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन, असं देवबाप म्हणत आहे, परमेश्वर म्हणत आहे. पहिले जे भित्रे होते ते घालून लावले, आता 10,000 मधून देवबाप कशा प्रकारे रिक्रूट करत आहे त्याचे सोल्जर्स, जे खरंच लढाई करणार आहेत आणि जे लढाईला कॅपेबल आहेत, त्यांना कशा प्रकारे तो रिक्रूट करत आहे ते त्याची प्रोसेस खूप सुंदर. या ठिकाणी असं कुठेही मिलिटरीच्या ट्रेनिंगमध्ये असं कुठेही आपण पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. परमेश्वर गिदोनाला म्हणाला 5व्या वचनामध्ये बघा, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ, तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ. जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते 300 भरले, बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले. गुडघे टेकून जे पाणी पितील त्यांना बाजूला काढ, आणि जे चाटून पाणी पितील त्यांना बाजूला काढ. कशा प्रकारे परमेश्वर 2 ग्रुप्सला सेपरेट करत आहे ना. आपण पण विचार करतो काय असं, मी पण खूप विचार करत होते, आणि आम्ही महिलांच्या सभेमध्ये देखील यावर खूप चर्चा केली, बोलत होतो, विचार करत होतो. 2 ग्रुप्स आहेत. गुडघे टेकून पाणी पितात म्हणजे काय? ते पूर्णपणे गुडघ्यावर बसले आहेत आणि पाणी ते वाकून पित आहेत. जेव्हा त्यांचा चेहरा खाली जातो, जेव्हा ते खाली वाकतात, आजूबाजूला काय होते हे त्यांना काही दिसत नाही. येते तुमचं पिक्चर लक्षात येतोय का? जो गट गुडघेवर बसून पाणी पित होता वाकून, त्यांचा पूर्ण चेहरा, त्यांचा पूर्ण फोकस पाण्याकडे होता. तहान लागली होती सगळ्यांना, पण मग आता सिलेक्शन करण्याची वेळ आहे, आणि देवबाप्पा कशा प्रकारे सिलेक्शन करत आहे. ह्यांनी काय केलं, पाणी प्यायला सांगितलं, त्यांनी पूर्ण लक्ष पाण्याकडेच लावलं, गुडघ्यावर बसले आणि पाणी पित बसले वाकून. त्यांची नजर पूर्णपणे पाण्याकडे होती. पण दुसरे जे होते ते मे बी थोडेसे वाकून पाणी पिऊन, हातात पाणी घेऊन ते पित होते. म्हणजेच काय, त्यांचं त्यांच्या मिशनकडं लक्ष होतं. पाणी असं पिताना ते पाणी पण पित होते आणि त्यांचं लक्ष आजूभोवताली पण होतं की कुठून शत्रू येतोय का. हे अलर्टनेस देवबाप्पा शोधत होता. या 2 गटांमध्ये कोणाला निवडायचं हे देवबाप्पा बघत होता. जो पहिला गट जो पूर्णपणे निश्चिंत होऊन फक्त तहान भागवत आहे, पाणी पिण्यासाठी पूर्ण वाकला आणि तृप्त होत आहे, त्याला वेगळं केलं. आणि जो गट पाणी पिताना सभोवताली देखील पाहत आहे त्यांना वेगळं केलं. सो असे 300 भरले जे हातात पाणी घेऊन प्याले, कारण ते सावधानीने पाणी पित होते. त्यांच्या मिशनकडे त्यांचं फोकस होतं. दुसऱ्या गोष्टींना डिस्ट्रॅक्ट झाले नाही किंवा एकाच गोष्टींकडे त्यांनी लक्ष लावलं नाही. जगातल्या रूढी परंपरा पाळताना किंवा लोकांना खुश करण्यासाठी आपलं मिशन कित्येक जण विसरून जातात. देवबाप्पांनी आपल्याला कशासाठी बोलवलं आहे, कशासाठी निवडलं आहे, आपलं मिशन, आपली आयडेंटिटी लोक विसरून जातात. आणि अशांना देवबाप्पा काय करतो, घालवून देतो. आणि तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे 7व्या वचनामध्ये. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, साठून पाणी पिणाऱ्या ह्या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करील
आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन. जे अलर्ट होते, जे सावध होते, पाणी पण पित होते आणि लक्ष देऊन होते, त्या 300 लोकांचं सिलेक्शन देवबाप्पाने केलेलं आहे. किती कमी संख्या झाली है ना. मिद्यानी किती होते? 1,35,000. 32,000 इस्रायली होते, त्याच्यातून कमी झाले, 10 राहिले, आता फक्त 300 राहिले. 300 आणि 1,35,000. मार्टिन लुथर म्हणतात 1 + गॉड = मेजॉरिटी. एक जरी असला आणि त्याच्यासोबत जर देव आहे तर मेजॉरिटी आहे. सो पुढे आपण बघत आहोत, हे 300 लोक त्या ठिकाणी गिदोनाबरोबर राहिलेले आहेत. लोकांची संख्या कमी झाली आहे, गिदोन पॅनिक झाला आहे, पण देवबाप्पावर त्याचा विश्वास आहे. कारण इस्रायली लोकांना मिस्र देशातून ज्या देवबाप्पाने काढलं, तो देवबाप्पा इस्रायल लोकांना मिद्यानाच्या हातातून सोडवण्यास देखील समर्थ आहे, हे त्याला माहिती आहे. जरी तो पॅनिक झाला आहे, पुढे लिहिलेलं आहे 8वं वचन, त्याचा दुसरा भाग. पण त्या 300 लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोऱ्यात होती. आणि त्याच रात्री 9 वचन बघा, त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, उठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे. सोबत 300 लोक आहेत आणि परमेश्वर म्हणते, उठ, त्या छावणीवर चाल कर, कारण मी ती तुझ्या हाती दिली आहे. देवबाप्पासाठी संख्या महत्त्वाची नाही आहे, त्या संख्येतील जे सिलेक्टेड लोक आहेत ते महत्त्वाचे आहेत. गॉड सीज व्हॉट वी कॅनॉट सी. 32,000 लोकांना घेऊन गिदोन कॉन्फिडन्सने आला होता, मी आता जिंकणार, इस्रायलसाठी मी जिंकणार, मिद्यानांच्या हातून इस्रायलला सोडवणार. जशी संख्या कमी होत गेली, गिदोनाचा आत्मविश्वासही कमी झाला. भित्रा गिदोन तो निडर झाला होता, लढाईला तयार झाला होता, पण देवबाप्पाने जशी संख्या कमी केली, त्याचा आत्मविश्वास कमी झाला, परत घाबरायला लागला, पुन्हा तो घाबरायला लागला. मग आपण म्हणू, ते घाबरले होते, त्यांना तर देवाने पाठवून दिलं, मग गिदोनाला का ठेवलं? गिदोन घाबरला, पण ते विलिंगनेस होतं, आणि ते विलिंगनेस, देवबाप्पावर त्याचा विश्वास होता, म्हणून त्याने देवाची आज्ञा मांडली, आणि म्हणून त्याने ते डेअरिंग केलं. त्याच्या वडिलांच्या ज्या वेद्या होत्या मूर्तीच्या, त्या तोडल्या. ते डेअरिंग त्याने केलं, आणि तेच देवबाप्पाने पाहिलं की हा विलिंग आहे सेवेसाठी, हा उत्सुक आहे. आणि म्हणून देवबाप्पा जरी तो घाबरल्यासारखा दाखवतोय, पॅनिक झाल्यासारखा दाखवतोय, देवबाप्पा त्याच्यावर चिडत नाही. खूप सौम्यतेने देवबाप त्याला काय म्हणत आहे, 10वं वचन, तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा याला बरोबर घेऊन छावणीकडे जा. पहिलं त्याला म्हणतो देव की खाली उतर, मिद्यानी लोकांना मी तुझ्या हाती दिला आहे. मग देवबाप्पा बघतोय, तो अजूनही तयार नाही आहे जायला. मग म्हणतो, तुला भीती वाटत असली तर तुझ्या सेवकाला तुझ्यासोबत घेऊन जा. पुरा नाव आहे त्याचं, त्याला तुझ्यासोबत घेऊन जा. तरीही गिदोन थोडासा अजूनही पॅनिक आहे, आणि तिथे देवबाप म्हणत आहे, आणि ते छावणीकडे जा आणि ते काय बोलत आहेत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिम्मत येईल. पुन्हा परमेश्वर त्याला बूस्ट करत आहे, त्याचं कॉन्फिडन्स. पहिलं म्हणतोय, जा छावणीकडे जा, खाली उतर, त्यांना मी तुझ्या हाती दिलं आहे. गिदोन 300 लोक, काय परमेश्वर म्हणत आहे, एवढ्या 1,35,000 लोकांना आम्ही कसं हे करू, कसं काबू करू त्यांना? आणि परत परमेश्वर त्याच्याकडे बघून म्हणत आहे की तू भीती वाटत असेल, तुझ्या सेवकाला घेऊन जा तुझ्यासोबत, त्याला घेऊन जा. तरी पण
गिदोन लगेच ऐकत नाही, मे बी हळूहळू चालला असेल. आणि तिथे पुढे परमेश्वर म्हणत आहे, छावणीत जाऊन ऐक तुझ्याबद्दल ते लोक काय म्हणत आहेत. तिथे जाऊन ऐक, तिथपर्यंत पोहोच तरी, आणि तिथे जाऊन ऐक तुझा शत्रू तुझ्याबद्दल काय म्हणत आहे. गिदोनाने टेस्ट पास केली होती. त्याने देवाची आज्ञा मांडली, वेद्या मोडून टाकल्या, देवावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक पाऊल देव जसं इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणेच तो पुढे चालत गेला. तोही जाणून होता की देवबाप सर्व करण्यास समर्थ आहे. पण ह्या वेळेस मात्र तो जेव्हा पुन्हा एकदा देवबापाची आज्ञा मानत आहे, वचन 15 मध्ये लिहिलेलं आहे. वचन 14 वाचू, वचन 13 पासून वाचू. गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता. म्हणजे हे शत्रूंच्या छावणीतल्या गोष्टी आहेत. ओके. आणि तिथे गिदोन जेव्हा गेला तर त्यातला एक जण त्याच्या सोबत्याला सांगत आहे की ऐक, मी स्वप्नात पाहिले की सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली व तिने डेऱ्याला असा धक्का दिला की तो पडला, तो उलटून पडला व भुई सपाट झाला. कोणी धक्का दिला? भाकरीने, इस्रायलाची भाकर. छावणीला असा धक्का दिला की ते डेरा काय झाला? भुई सपाट झाला. हे कोण ऐकत आहे? गिदोन ऐकत आहे. त्याच्या सेवकाबरोबर आलाय आणि तो ऐकत आहे, कारण परमेश्वराने त्याला सांगितलं जा शत्रूच्या छावणीत जा आणि ऐक तुझ्याबद्दल ते काय म्हणत आहे. आणि इथे त्या व्यक्तीला जे स्वप्न पडलं होतं तो आपल्या सोबत्याशी ते स्वप्न शेअर करत आहे. आणि 14व्या वचनामध्ये त्याचं सोबती ते स्वप्न ऐकून त्याचा अर्थ काय सांगत आहे. त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, योआशाचा मुलगा गिदोन या इस्रायली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे. त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे. आमेन. अर्थ कोण सांगत आहे? स्वप्न पण शत्रूच्या गटातलं सांगत आहे आणि शत्रूच्या गटातलंच स्वप्नाचा अर्थ सांगत आहे. ती भाकर अशी तशी नाही आहे, ती गिदोन आहे. आणि गिदोनाच्या हाती देवाने आपल्याला दिला आहे, मिद्यानाच्या सैन्याला दिला आहे. ते देवाचं भय ह्या मिद्यानी लोकांमध्ये आहे. बाय द वे, मिद्यानी कोण होते माहिती का? मिद्यानी अब्रामच्या सारेचा मृत्यू झाल्यानंतर अब्रामने दुसरं लग्न केलं. कटुरा नाव होतं तिचं. आणि कटुराला जी मुलं झाली त्यापैकी एकाचं नाव होतं मिद्यान. आणि ते हे वंशज मिद्यान आणि इस्रायल या दोघांमधली ही लढाई आहे. आणि हे मिद्यानी म्हणतात की देवाने आपल्याला गिदोनाच्या हाती दिला आहे, तुला बरोबर स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न ऐकताच 15 वचन, ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले. लढाई सुरू पण झाली नाही. लढाईसाठी देवबाप गिदोनाला अद्भुतरित्या प्रिपेअर करत आहे. अद्भुतरित्या देवबाप त्याला तो मार्गदर्शन करत आहे, इन्स्ट्रक्शन्स देत आहे. आणि येतपर्यंत गिदोनाने त्या सगळ्या आज्ञांचं पालन केलं आहे. पहिलं तर त्याला लढाईसाठी त्याला टेस्ट द्यावी लागली. त्याच्या बापाच्या घरची मूर्ती त्याला पाडायला लागली, वेद्या तोडून टाकायला लागल्या, ते त्यांनी केलं. 32,000 लोकांना घेऊन आला, त्यामध्ये देखील देवबापाने सांगितलं खूप आहेत, मित्र आहेत यातले, जाऊ दे ह्यांना घरी, ते देखील त्यांनी केलं. त्याच्यानंतरही देवबापांनी अजून त्यातले कमी केले आणि फक्त 300 लोक गिदोनासोबत पाठवा. कारण त्या लढाईमध्ये कोणीही म्हणू नये ही लढाई आमच्यामुळे गिदोन जिंकला, आम्ही इस्रायलला यश मिळवून दिलं, असं कोणीही म्हणू नये. सर्व गौरव देवबापाला द्यावं लोकांनी, इस्रायल लोकांनी देवबापाला उंचवावं, त्याला महिमा द्यावी, हे देवाचा हेतू होता.
आणि म्हणून तो गिदोनाला सारखा बूस्ट करत आहे, त्याचं कॉन्फिडन्स सारखं वाढवत आहे. त्याला छावणीमध्ये जायला सांगितलं, त्यानंतर तो घाबरला म्हणून त्याच्या सेवकाबरोबर जायला सांगितलं. छावणीत जाऊन ऐक शत्रू काय म्हणतोय इथपर्यंत त्याला सांगितलं. आणि जेव्हा शत्रूचं बोलणं गिदोनाने ऐकलं, अरे आपल्याबद्दलच शत्रू बोलत आहे. इतर वेळेस शत्रू कसं करतात, आपल्याबद्दल बोलायचं असेल तर ते षड्यंत्र रचतात. पण या ठिकाणी गिदोनाचे शत्रू काय करत आहेत, त्याच्याबद्दल बोलत आहे, अरे गिदोनाचीच तलवार येणार आहे मिद्यानावर. आणि आपल्याला गिदोनाच्या देवाने काय केलेलं आहे, त्याच्या हाती दिलेलं आहे. आणि जेव्हा गिदोन हे ऐकतो, ती लढाई सुरू होण्याआधीच तो देवाला दंडवत घालतो, देवबापाची स्तुती करतो. किती विशेष आहे नाही. इथपर्यंत तो घाबरत आला, बापरे कसं होईल, काय होईल, एवढे लोक कमी आहेत, कसं मी लढणार या सगळ्यांबरोबर. पण देवबापांनी त्याच्याबरोबर देव होता आणि देवबापांनी त्याला तेथपर्यंत चालवला आहे. जेव्हा आपण देवाच्या प्लॅनमध्ये असतो तेव्हा आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. गिदोनाच्या गोष्टीतून आपण हेच शिकतो की विजय हा सैन्याच्या संख्येवर अवलंबून नसतो, तर देवाच्या उपस्थितीवर अवलंबून असतो. हा संख्येवर अवलंबून नसतो, तर देवाच्या उपस्थितीवर अवलंबून असतो. जर देव आपल्यासोबत आहे तर आपण जगातील कुठलीही लढाई लढू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या, आज आपण इथं बसलो आहोत, मे बी वेगवेगळ्या गोष्टींनी आपण त्रस्त असू, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील घरामध्ये, आर्थिक गोष्टी असतील, अनेक गोष्टी असतील. पण जर देवाच्या आज्ञा आपण पाळत आहोत, जर देवाने सांगितलेल्या वेद्या, ज्या जगामध्ये राहत असताना आपण ज्या वेद्या करून ठेवल्यात त्या जर आपण तोडीत असू आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्यासोबत चालत असू, तर देवबाप निश्चित आपल्याला सहाय्य करणार आहे. गिदोनाबद्दल आपण ऐकलं, पण गिदोनापेक्षाही महान असा आपला तारणारा येशू ख्रिस्त आहे. जगाच्या दृष्टीने वधस्तंभ पराभव वाटत होता. लोकांना वाटत होतं संपलं, जसं गिदोनाला वाटत होतं 300 राहिले, फिनिश, आता काय नाही होऊ शकत. पण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याचा विजय झाला. काही त्यांना घ्यायला नाही लागलं, गिदोनाला काहीही तलवार घ्यायला लागली नाही. त्यांनी फक्त काय घेतलं, या ठिकाणी लिहिलेलं आहे की रणशिंगे फुंकले, हातातले घडे फोडून टाकले आणि मोठा आवाज केला आणि शत्रूला कन्फ्यूज केलं. रणशिंगे घेतले, घडे फोडले आणि जो टॉर्च त्यांच्याकडे होता, मशाली होत्या, त्या पेटवल्या आणि शत्रू एवढे कन्फ्यूज झाले की त्यांनी त्यांच्यामध्येच तलवारीने एकमेकांना मारून टाकले. गिदोनाला काहीच करायला लागलं नाही. तसंच जगामध्ये जेव्हा प्रभू येशूला क्रुसावर खेळलं, लोकांना वाटलं फिनिश, शिष्यांना वाटलं संपलं. जगाच्या दृष्टीने वधस्तंभ पराभव वाटत होता, तिथे देवाला विजय दिसत होता, विक्ट्री दिसत होती. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे पाप, मृत्यू आणि सैतानावर अंतिम विजय ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे मिळाला होता. त्या महान देवाचे आपण सतत आभार मानायला हवं की अद्भुतरित्या तो आजही आपल्याला चालवत आहे. पुन्हा एकदा सांगेल, आपल्यासमोर वेगवेगळी आव्हानं असतील, परिस्थिती आपल्या विरोधात असतील, कठीण गोष्टी असतील, सहन न होणाऱ्या गोष्टी असतील, ते सर्व आपण देवबापाच्या हातात देऊया. त्या सर्व गोष्टींना देवबापाच्या हातात देऊया, त्याच्या आज्ञा मानूया आणि सर्व
ज्या गोष्टी आज अडखळण म्हणून आपल्या जीवनामध्ये आहेत त्या तोडून टाकूया आणि देवबापाला समर्पित जीवन जगूया. तेव्हा तो देवबाप आपल्यासोबत गिदोनासारखं राहणार आहे. वेळोवेळी आपण त्याच्यासोबत चालणार आहोत. देवबाप या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. अतिपवित्र प्रपमेश्वर देवबापा, तुझे आम्ही आभार मानत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत. प्रपमेश्वर देवबापा, सुंदर वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस आणि प्रपमेश्वर देवबापा, खरंच आमच्या जीवनात अनेक चॅलेंजेस असतात, अनेक आव्हानं असतात की प्रपमेश्वर देवबापा बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी कठीण होऊन जातात. जी धाव आम्हाला धावायची आहे त्या धावेपर्यंत आम्ही पोहोचू की नाही याची भीती आम्हाला वाटू लागते. पण देवबापा, तू आमच्यासोबत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत. पवित्र पित्या, जसं गिदोनाला प्रभुपरमेश्वर देवबापा तू निवडलंस, प्रभुपरमेश्वर देवबापा जसं तू त्याच्याबरोबर होतास तसंच देवबापा तू आमच्यासोबतही राहा. ज्या अडखळणाऱ्या गोष्टी आहेत, तुझ्या राज्यापासून आम्हाला दूर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत देवबापा, ते दूर करण्यास आम्हाला मार्गदर्शन कर, ही तुझ्याकडे आम्ही विनंती करत आहोत. आणि प्रभू परमेश्वर देवबापा, गिदोनाप्रमाणे तुझ्या सर्व आज्ञा आम्ही पाळत जाव्यात आणि प्रभू परमेश्वर देवबापा तुला आवडेल असं जीवन जगावं, यासाठी प्रभू आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर, ही तुझ्याकडे आम्ही विनंती करत आहोत. पवित्र प्रभू, पुन्हा एकदा मंडळीला तुझ्या कृपेच्या हातात देता हा नवीन आठवडा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर. प्रत्येक दिवशी दर दिवशी तुझ्या वचनाचं मनन प्रभू सर्वांनी करत राहावं, यासाठी प्रभू प्रत्येकाला तू तुझी कृपा पुरव, ही विनंती करते. इथून विभक्त होत असताना प्रभू आमच्या सर्वांसोबत तुझी कृपा, तुझी दया असू दे, ही तुझ्याकडे विनंती करते. सर्व मान सन्मान गौरव प्रभू तुलाच देत ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मागते म्हणून ऐक बाप्पा. आमेन.